आज आपण बनवणार आहोत झणझणीत तिखट मिसळ। कुल मम्माच्या रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे। मिसळसाठी लागणारे साहित्य: 3 मीडियम कांदे, 3 टोमॅटो बारीक कापून घेतले आहे। आता आपण मिसळ बनवायला सुरुवात करूया। सर्वात प्रथम पातेल्यात तेल टाकूया। तेल चांगलं गरम झालं आहे, त्यात 1 चमचा जिरा, 1 चमचा राई, थोडंसं हिंग घालून घेऊया। आता त्यामध्ये आलं, लसूण, बारीक कापलेली मिरची हेही घालून घेऊया आणि चांगलं जरा भाजून घेऊ। आता कांदा घालून घेऊया। कांदा थोडा लालसर झाला की त्यात टोमॅटो हे घालून घेऊया आणि हे सगळं एकदा चांगलं एकजीव होईपर्यंत भाजून घेऊया। चवीपुरतं मीठ घालून अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच मिरची पावडर आणि झणझणीत कोल्हापुरी मसाला घालून घेऊन त्याला चांगलं भाजून घेऊया। पहा किती छान तेल सुटले मसाल्याला। मी कोल्हापुरी मिसळ मसाला वापरला आहे। तुमच्याकडे जर काय हे नसेल तर तुम्ही घाटी मसालाही वापरू शकता। मसाले चांगले परतून घेऊया। मसाल्याला तेल सुटलं आहे। आता त्यात 1 वाटी मटकी घालून घेऊया, तेही चांगले मिक्स करूया। आता 2 तांबे पाणी घालूया, थोडंसं मीठ घालून घेऊ आणि 15 ते 20 मिनिटं चांगली उकळी येईपर्यंत शिजवूया आणि थोडीशी कोथिंबीर घालूया। आपली झणझणीत मिसळ तयार आहे। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करा।